संत बाळूमामाच्या नावाने चांग भलं, चांग भलं, चांग भलं. तर भक्तांनो, बाळूमामांनी केली अशी भविष्यवाणी जे ऐकतात सगळे थक्क राहिले. तर ती अशी काय भविष्यवाणी आहे जे ऐकता सर्वांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. तर असे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या SC मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाकडं जो दुर्लक्ष करेल त्याच्यावर नक्कीच आज मोठं संकट येणार आहे. अर्थात हा संदेश सोडून जाण्याचा मूर्खपणा तू करू नको. आम्हाला तुझी सगळे दुःख माहीत आहे. दुःख विसरण्यासाठीच आम्ही असे भक्तीचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. तर या संदेशाला दुर्लक्ष करण्याचा तू मूर्खपणा सुद्धा करू नको. तर बाळा, संत बाळूमामांनी सांगितलेलं होतं का 2026 मध्ये नक्की ना नक्की कोणता तरी मृत्यूचं प्रकरण बनणार आहे. ही तेव्हा केलेली भविष्यवाणी ती आता आपल्या समोर आलेली आहे. अर्थातच अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री हे आज आपल्यात नाही आहे. ही धक्कादायक बातमी ऐकून अख्खं महाराष्ट्र हादरलेला आहे. पण ही भविष्यवाणी तेव्हा केली गेलेली होती. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण ती आज तुम्ही या आपल्या संदेशातून ऐकता आहे. तर आज हा संदेश तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही संत बाळूमामाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये संत बाळूमामा लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणताही भक्तांनी जाऊ नका. तर अजितदादा पवारांसारखा उपमुख्यमंत्री होणं हे शक्य नाही. तर संत बाळूमामा हे सर्वांनाच माहीत आहे. बाळूमामा आपल्या पाठीशी नेहमी आहे. तर संत बाळूमामा हे आपल्यांवर अजून सुद्धा ध्यान ठेवत आहे. संत बाळूमामांना सर्व माहीत आहे की कुठं कोणती गोष्ट होणार आहे आणि कुठं कोणती गोष्ट नाही होणार. आपल्यांना असं वाटतं की आपण एखाद्याला फसवून सुटू शकतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणी बघो या ना बघो, पण संत बाळूमामांचं लक्ष हे सर्वांवर कायम असतं. म्हणून जीवनामध्ये कोणाला फसवू नको. अर्थातच नेहमी कर्म चांगली करा, कारण की जीवनात सर्वच माफ होईल, पण तुमचे केले गेलेले कर्म हे कधीच माफ होणार नाही. करत असताना नेहमी तू चांगले कर्म कर. अर्थातच जसे तू कर्म करशील तसं तुला फळ भेटेल. जसे तू कर्म करशील तसेच तुला फळ भेटणार आहे. म्हणून नेहमी बाळा कर्म चांगली कर. बाळूमामांची साथ तुझ्यावरती कायम असेल. म्हणून कर्म चांगले कर. कर्म जो चांगले करतो त्यालाच योग्य वेळी आणि योग्य फळ मिळतं. म्हणून असा संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या SC मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुमची जी अडचण आहे ती टाईप करून ठेवा. त्या अडचणींवर आपण एक मार्ग काढणार आहोत. तर नक्की कमेंटमध्ये तुमची काय अडचण आहे ते सांगा. नक्की तुम्हाला उपाय मिळेल. संत बाळूमामाच्या नावाने चांग भलं.